आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसाय दान हे, असं आवाहन आपले गुरु निवृत्तीनाथांना करून संपूर्ण मानवजातीसाठी पसाय दान मागणाऱ्या आणि वयाच्या 21व्या वर्षी म्हणजेच इसवी सन 1296 संजीवन समाधी घेणाऱ्या ज्ञानोबा माऊलींची कर्मभूमी म्हणजेच देवाची आळंदी. नमस्कार मंडळी, मी मधुरा आणि अनवट वाटामध्ये आपलं खूप मनापासून स्वागत. इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागली समाधी ज्ञानेशाची या ओव्यांवरून आपल्या लक्षात आलं असेल की आपण आज कुठे आलो आहे. तर बरोबर, आपण आज आलेलो आहोत देवाची आळंदी इथे ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीचं दर्शन घेण्यासाठी. तेव्हा चला तर मग सुरुवात करूयात आपल्या आजच्या व्हिडिओला. संपूर्ण वारकरी संप्रदायाचा ठेवा या ठिकाणी नांदतो. संत कवी ज्ञानेश्वरांनी त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा काळ या अलंकापुरीत व्यतीत केला. समाजाला भक्तीचा मार्ग दाखवत, समाज प्रबोधन करत आणि सामान्यांसाठी विपुल ग्रंथसंपदा निर्माण करून झाल्यावर आपलं कार्य समाप्त झालं असं सांगून याच गावात त्यांनी संजीवन समाधी घेतली. आळंदी हे तीर्थक्षेत्र पुणे जिल्ह्यातील आणि खेड तालुक्यातील इंद्रायणी नदीच्या काठावर वसलेले एक नगर आहे. हे तीर्थक्षेत्र वैष्णव वारकरी संप्रदायातील पंढरपूरप्रमाणेच अतिशय महत्त्वाचं असं तीर्थक्षेत्र आहे. पंढरपूरच्या विठ्ठलाच्या इथे नामदेवांची पहिली पायरी आहे. त्याप्रमाणेच ज्ञानेश्वर महाराजांचे जे परमभक्त होते हैबत बाबा, त्यांची पहिली पायरी या ज्ञानेश्वर मंदिराच्या इथे आहे. आणि त्यांची जी पायरी आहे त्याच्यावर चांदीचं आणि पितळेचं असं लेपन केलेलं आहे. त्याच्यावर हैबत बाबा असंही नाव आहे. आणि आतमध्ये गेल्यावर आपल्याला समोरच गरुड आणि हनुमान यांच्या प्रतिमा पाहायला मिळतात. जे प्रवेशद्वार आहे त्याच्यावरही अतिशय असं अप्रतिम नक्षीकाम आहे. आणि ते गेल्यावर आपण जेव्हा प्रदक्षिणा मारायला सुरुवात करतो तेव्हा नाथपार, मुक्ताई मंदिर ही ठिकाणंही पाहायला मिळतात. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला देऊळवाडा असं म्हणतात. देऊळवाड्याचं मुख्यद्वार हे उत्तरमुखी असून ते 1750 मध्ये काशीराव शिंदे यांनी बांधले. महाद्वाराची पहिली पायरी ही संत ज्ञानेश्वर महाराज यांचे परमभक्त श्री हैबत बाबा यांची आहे. तर या पायरीला पितळ आणि चांदीचं आवरण बसवलंय. पहिल्या दर्शनाचा मान हा हैबत बाबांच्या पायरीला असून महाद्वाराच्या शेजारी संत महादेव कासार यांचंही देऊळ आहे. महाद्वाराच्या आतमध्ये हनुमान आणि गरुड यांच्याही मूर्ती पाहायला मिळतात. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे असून नाथ संप्रदायातील खऱ्या साधकांची ध्येयाची किंवा तपश्चर्येची शेवटची इच्छा म्हणजे समाधी अवस्था. सामान्यतः लोक जिवंत समाधी आणि संजीवन समाधी यात गल्लत करतात. त्यामुळे कोणा महात्म्याने जिवंत समाधी घेतली असेल तर त्याला लोक संजीवन समाधी असंच मानतात. वस्तुतः संजीवन समाधी ही जिवंत समाधीपेक्षा खूपच वेगळी आहे. जिवंत समाधी घेतलेल्या महात्म्यांचाही कालांतराने नैसर्गिक मृत्यू होऊनच देहपात होत असतो. परंतु संजीवन समाधीमध्ये मृत्यूच होत नाही, देहत्याग घडतच नसतो. या संजीवन समाधीची प्रक्रिया ही अत्यंत जटिल आणि विलक्षण असते. नाथ संप्रदायातील अनेक महात्म्यांना ही प्रक्रिया सद्गुरु कृपेने ज्ञात झालेली आहे. श्री भगवंताच्याच आज्ञेने श्री ज्ञानेश्वर महाराजांनी या प्रक्रियेचा अवलंब करून तशी संजीवन समाधी घेतली आहे. सर्व महात्म्यांनी मिळूनच तो केवळ श्री माऊलींसाठीच एकमताने राखीव ठेवलेला विशेष अधिकार आहे असंच म्हणूयात. पुढे गाभाऱ्यात गेल्यावर गाभाऱ्यात माऊलींची संजीवन समाधी आहे. या समाधीच्या वरती माऊलींचा मुखवटा असून पाठीशी श्रीहरी विठ्ठल आणि आई रुक्मिणी माता यांची मूर्ती आहे. माऊलींच्या समाधी मंदिराच्या पाठीमागे संत मुक्ताई यांचं मंदिर आहे. तर मंदिरामध्ये संत मुक्ताई यांची सुंदर आणि मोहक अशी मूर्ती आहे. या मंदिराच्या समोरच्या बाजूला संत ज्ञानोबा रायांच्या समाधी सोहळ्याचं शिल्प साकारण्यात आलंय. इथे नादकेश्वराची मूर्ती असून इथूनच माऊली समाधीला गेले होते. थोडं पुढे गेल्यावर सिद्धेश्वराचं मंदिर आहे. हे एक पुरातन शिवपीठ आहे. शिवशंकर महादेवाचा अखंड वास इथे आहे. मंदिरात महादेवाची पिंड आहे. आळंदीच्या सिद्धेश्वर मंदिराच्या समोरील नंदीखाली असणारं समाधी विवर हेच माऊलींचं अनादिस्थान. इथेच त्यांनी यापूर्वी 108 वेळा समाधी घेतलेली असून ही त्यांची समाधी घेण्याची 109वी वेळ होती असं नामदेवराय सांगतात.
शेजारील बाजूला पान दरवाजा आहे. या पान दरवाजासमोर अजान बाग आहे आणि या अजान बागेत अजान वृक्षाच्या खाली विठ्ठल रुक्मिणी यांचंही मंदिर आहे आणि त्यांच्या बाजूला ज्ञानेश्वरीमधील काही ओव्यांचे फलकही इथे कोरण्यात आलेत. मंदिरामध्ये असलेल्या अजान वृक्षाबद्दल असं म्हणतात की हा अजान वृक्षाखाली केलेला अभ्यास कायम लक्षात राहतो. या वृक्षासंबंधी अशी आख्यायिका आहे की संत ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थळी जात असताना आपल्या हातातील काठी त्यांनी या ठिकाणी रोवली आणि त्यालाच नंतर पालवी फुटून तिचं वृक्षात रूपांतर झालं आणि त्याचे अनेक वृक्ष तयार झाले. इथे अजान वृक्षांच्या माहितीचे फलकही लावलेले आहेत. तसंच या वृक्षामध्ये अनेक औषधी गुणधर्मही आहेत. या वृक्षाच्या बद्दल संदर्भ अनेक संत साहित्यात आहेत आणि ह्या वृक्षाची अनेक नावाने संत साहित्यात ओळखही आहे. माऊलींच्या समाधी दर्शनासाठी इथे कायमच गर्दी असते. संजीवन समाधीशिवाय या ठिकाणी सुवर्ण पिंपळ, नाथपार, अजान पिंपळ हे 3 वृक्षही पाहायला मिळतात, ज्यांचं भाविकांच्या दृष्टीने स्थानही महत्त्वाचं आहे. या सुवर्ण पिंपळाबद्दल असं म्हणतात की प्रत्यक्षात ह्या पिंपळाची स्थापना कुबेर देव यांनी केली होती, तर ज्ञानेश्वरांच्या आई रुक्मिणी देवींनी आपले संन्यास घेतलेले पती पुन्हा परत यावे यासाठी या सुवर्ण पिंपळाला 1.25 लाख प्रदक्षिणा घातल्या होत्या. महाद्वाराच्या उजव्या बाजूला हैबत बाबांचं मंदिर आहे. या मंदिरात हैबत बाबांची समाधी असून त्यांच्या पादुका आणि मूर्ती आहेत आणि पाठीमागे श्रीहरी विठ्ठल आणि रुक्मिणी माता यांच्याही मूर्ती आहेत. पैठणचे संत एकनाथ महाराज यांना श्री माऊलींचा साक्षात्कार झाला. सर्वांच्या कल्याणासाठी समाधीच्या अवस्थेत चिरंतन बसलेल्या माऊलींच्या कंठाला इथल्या अजान वृक्षाची मुळी टोचू लागली होती. ती बाजूला सारण्यासाठी एकनाथ महाराजांच्या स्वप्नात दृष्टांत देऊन माऊलींनी त्यांना आळंदीला बोलवलं. हा दृष्टांत झाला तेव्हा माऊलींनी समाधीला बसून 300 वर्ष होऊन गेली होती. तेव्हाच्या समाजाला या समाधीचं विस्मरण झालं होतं. हे समाधी स्थान कुठे आहे, त्यात उतरावं कसं, ती मुळी मी काढावी कशी, अशा अवस्थेत एकनाथ महाराज ज्या ठिकाणी अनुष्ठानाला बसले त्या ठिकाणालाच नाथपार असं म्हणतात. आता इथे आपण इंद्रायणी नदीच्या पुलावर आहोत. इथे मागे आपल्याला जो विश्वशांती स्तंभ आहे तो पाहायला मिळतो. त्याबरोबरच तिकडे विश्वशांती केंद्रही आहे आणि ज्ञानेश्वरी मंदिरही आहे. तेव्हा आता आपण इथून पुढे जाऊयात आणि बघूयात दुसरी ठिकाणे. इंद्रायणीच्या काठावर विश्वशांती केंद्र असून इंद्रायणीच्या पात्रामध्ये विश्वशांती स्तंभ आहे. याला विश्वशांती स्तंभ म्हणतात कारण की या स्तंभावर हिंसेकडून अहिंसेकडे जाणारं शिल्प साकारण्यात आलंय. या शिल्पामध्ये सिंह, गरुड, मोर आणि शांततेचं प्रतीक असलेले कबूतर आणि वरती शांतीध्वज असं दाखवण्यात आलंय. हा जो विश्वशांती स्तंभ आहे तर त्या स्तंभावर शांतीचं प्रतीक असलेलं कबूतर, पुन्हा मोर, गरुड, सिंह याच्या प्रतिमा आहेत. आता दुपारच्या वेळी ते फार दिसत नाहीये, मात्र रात्रीच्या वेळी जेव्हा त्याच्यावर लाईट केली जाते रोषणाईमध्ये तो अगदी छान दिसतो. पुढे नामदेव महाराज आपल्या अभंगात म्हणतात की प्रत्यक्ष विठ्ठलच रुक्मिणी मातेला सांगतात की ज्ञानदेवांच्या रूपाने एकच योगी या त्रिभुवनात पाहायला मिळाला, ज्याने ज्ञानस्वरूप संजीवन समाधी घेतली. या समाधीला जो दर्शनाला जाईल त्याच्या दर्शनाने सर्व कुळ गोत्र पवित्र होईल आणि तो आपसुकच वैकुंठाला जाईल. या ठिकाणी शिव, ब्रह्मदेव आदी अनेक देवांनी जपतप केले आहेत. त्याचप्रमाणे इंद्रदेवाने देखील याच इंद्रायणीच्या परिसरात पंचक्रोशीतील इंदोरी इथे यज्ञ याग केले आहे आणि या ठिकाणी त्रिवेणी गुप्त स्वरूपात आहेत, ज्यामध्ये इंद्रायणी, भागीरथी आणि मणिकर्णिका यांचा समावेश होतो. आता इथे आपण इंद्रायणी नदीच्या
पुलावर उभे आहोत. तर इथे माझ्या मागे आपल्याला विश्वशांती जो स्तंभ आहे तो पाहायला मिळत असेल. त्याप्रमाणे मागेच विश्वशांती केंद्रही आहे आणि तिकडे पुढे ज्ञानेश्वरी मंदिर आपल्याला दिसतं आहे. तेव्हा आता आपण तिकडे जाऊयात. चला. संत नामदेव महाराज त्यांच्या अभंगामध्ये म्हणतात, धन्य धन्य ज्ञानेश्वरा, पुण्यभूमी समाधी स्थिरा, कृष्ण पक्षी तुझ निर्धारा भेट देत जाईन. कार्तिक शुद्ध एकादशी, पंढरी यात्रा होईल सरीशी, दुसरी कृष्ण पक्षी निर्धारेशी तुझ दिधली असे. याचा अर्थ प्रत्यक्ष विठ्ठल ज्ञानदेवांना म्हणतात की तुझी विश्रांती ही आमच्यासाठी ठेवाय. हे ज्ञानेश्वरा, तू खरोखरच धन्य धन्य आहेस. ज्या ठिकाणी तू समाधी स्थिर आहे ती भूमी पुण्यभूमी आहे. कार्तिक शुद्ध एकादशीला यात्राही पंढरीत भरेल आणि ती संपल्यावर कृष्ण पक्षातील एकादशीला तुझा मान असेल. एवढं महत्त्व या पुण्यभूमी आळंदीला आणि तुला आहे. आळंदी इथे अनेक साऱ्या वारकरी शिक्षण संस्था आहेत आणि याच एका शिक्षण संस्थेतील चिमुकल्यांशी आपली भेट झाली. इथे आपण ज्ञानेश्वर महाराज मंदिर इथे आलो आहे आणि इथे ही सगळी बालगोपाळ मंडळी आपल्याला भेटली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे ते इथे ज्ञानेश्वर महाराज वारकरी संस्था आहे तिथे शिकतात आणि त्यांच्या ताई आहेत सुनीता ताई, त्या आपल्याला गवळण म्हणून दाखवणार आहेत. आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव हो, आळंदी हे गाव पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर हो, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा हा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. तो सुख सोहळा काय वर्णो, तो सुख सोहळा काय वर्णो 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. विमानाची दाटी पुष्पांचा वर्षावा, स्वर्गाहून देव करिताती हो, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. नामा म्हणे देवा चला तया ठाई, विश्रांती घ्यावया कल्पवारी हो, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. ज्ञानेश्वर महाराज की जय. सुनीता
ताई, तुम्ही खरंच खूप छान गायला. म्हणजे तुमचा आवाज एवढा मोठा आहे. मी माईक तुमच्याकडे नंतर दिला. हो. माझ्या मते तुम्हाला माईक द्यायचीच गरज होती. किती गोड आवाज आहे आणि किती छान गायला तुम्ही. हो सो का? खरंच थँक्यू सो मच. आणि तुम्हालाही थँक्यू की तुमच्यामुळे मी यांना भेटू शकले. ओके, लेकरांना सांगितलं म्हणून मी वरी आली. हो, बाय बाय. तुम्ही सगळी लोक इथे राहता ना? काय काय शिकता तुम्ही इथे? तुम्ही वारकरी शिक्षण संस्थेमध्ये कुठले काय ना तुमच्या शिक्षण संस्थेचं नाव? ज्ञानराज माऊली वारकरी शिक्षण संस्था. कधीपासून करताय तुम्ही हे काम? 2-3 वर्ष. मग तुम्ही इथेच राहता, इथेच शिकता? इथेच शिकता तुम्ही? बर. आणि मग काय व्हायचं तुम्हाला मोठे होऊन? महाराज बनायचे, पखवाज बनायचंय. अरे वा, तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा आणि खूप छान काम करा. हो, चल बाय. ज्ञानेश्वरांना जाऊन आज 700 ते 800 वर्ष पूर्ण झाली आहेत. तरीही त्यांचं हे जे मंदिर आहे तिथे आज जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला एक प्रेरणा मिळते. तेव्हा ह्या मंदिराबद्दलचा संपूर्ण इतिहास आणि तिथे असलेल्या संपूर्ण ठिकाणांची माहिती आपण आपल्या या व्हिडिओमध्ये समजावून घेण्याचा प्रयत्न केला. हा प्रयत्न जर आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, जेणेकरून असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आम्ही आपल्यापर्यंत आणू शकतो. तोपर्यंत आपण दिलेल्या वेळेसाठी धन्यवाद आणि पुन्हा भेटूयातच अशाच एका वेगळ्या व्हिडिओमध्ये.